नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी रात्रीच्या जेवणाला तुपाचा भात करणार आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते। चला मग कृतीकडे। इथे मी ह्या वाटीने 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे। आता हे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। 2-3 पाण्याने धुतल्यानंतर थोडं पाणी टाकून याला थोडा वेळ भिजत ठेवायचं। तुपाच्या भाताला लागणारं साहित्य म्हणजे 2 मिरची आणि कांदा। फक्त ह्या 2 जिन्नसनी आपण छान तुपाचा भात करणार आहोत। इथे गॅसवर मी कुकरमध्ये तूप टाकून घेते। आपण तुपाचा भात करणार आहे म्हणून तूप थोडं जादा टाकायचं। हे गाईचं तूप आहे, मी घरी केलेलं आहे। मी 3 छोटे चमचे तूप वापरलेलं आहे। तुपाला चांगलं गरम होऊ द्यायचं। गरम झालं की यात आता आपण 1 चम्मच जिरे टाकूया। जिऱ्याने खूप छान स्वाद येतो। जिरे छान तडतडले की यात आता आपण कापलेल्या मिरच्या टाकूया। हा भात जर लहान मुलांना करत असाल तर मिरच्या स्किप करा। फक्त तुपात जिरं आणि कांदा हेच एवढं फोडणी दिलं तरी चालेल। मिरच्या चांगल्या झाल्या की यात आता बारीक चिरलेला उभा कांदा टाकायचा। आणि ह्या कांद्याला चांगलं परतून घ्यायचं। कांदा कमी फ्लेमवरती परतायचा म्हणजे त्याचा चांगला कच्चेपणा शिजून जातो। आता याला थोडं होऊ देऊया। चांगला परतला की ह्यात आता आपण आपले तांदूळ टाकूया आणि त्याला छान परतून घेऊया। हा भात एवढा सुंदर होतो की याच्यासोबत ना भाजीची गरज आहे ना कोणत्या वरणाची गरज आहे। हा असाच खाल्ला तरी खूप सुंदर लागतो, कारण की हा तुपात आपण केलेला आहे। मुलांना तुम्ही असंच देऊ शकता। आता याला चांगलं परतून घ्यायचं। भात चांगला सुटसुटीत होण्याकरिता याला जेवढं चांगलं तुम्ही तुपामध्ये परताल तो तेवढा चांगला मऊ आणि सुटसुटीत भात होतो। ही भात करण्याची टिप आहे, ही टिप लक्षात ठेवा। आपण तांदूळ जास्त वेळ परतलं की भात चांगला सुटसुटीत होतो। तुम्ही करून बघा। तांदूळ आता चांगले तुपात भाजले गेलेले आहे। आता याच्यात आपण पाणी ओतूया। मी याच्यात ज्या वाटीने तांदूळ घेतले त्या वाटीने 2 वाटी पाणी टाकणार आहे। 1 वाटी आणि 2 वाटी पाणी। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात 1 चम्मच मीठ टाकते। मीठ थोडंसं जास्त टाका, कारण की भाताला ते लागलं पाहिजे। आणि छान मिक्स करून घ्या। आता आपण कुकर लावून घेऊया। आता याला 2-3 शिट्ट्या होतपर्यंत चालू ठेवायचं। 2-3 शिट्ट्या आल्या की कुकर बंद करायचं। आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत। आता याचे गॅस आपण बंद करून द्यायचे। कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्या शिवाय उघडायचा नाही। आता मी हा कुकर पूर्णपणे थंड झाला की तुम्हाला दाखवते की भात कसा झालाय ते। आता इथे कुकर थंड झालेला आहे। आता याला ओपन करून मी तुम्हाला दाखवते भात कसा झालाय ते। हे बघा किती सुंदर भात झालेला आहे। हे बघा एक दाणा असा मोकळा आहे। यात आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया।
बघा, खूप सुंदर झालेला आहे हा भात. खाली पण नाही चिटकला, छान झालंय. तुम्ही पण करून बघा ही रेसिपी, स्वादला खूप छान लागते. किती सुंदर भात झालेला आहे. रात्रीच्या जेवणाला तुपाचा भात, दही मिरची, कुरड्या हा बेत कसा वाटला नक्की सांगा. माझी ह्या भाताची रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर आणि कमेंट करा. मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.